नाही करू का सांग मला. नमस्कार, मी मनोज पाठक आणि झी 24 तासच्या डिजिटल लाईव्हमध्ये तुमचं स्वागत. सध्या ज्या ठिकाणी मी उभी आहे हा आहे बारामतीतला विद्यानगरी चौक. माझ्या मागे तुम्ही बघताय नुकताच 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन होऊन गेला. त्यानिमित्तानं या चौकात तिरंगा ध्वजाची ही प्रतिकृती तयार करण्यात आलेली होती. अर्थातच याला विद्यानगरी चौक असं म्हणतात, कारण विद्याप्रतिष्ठान हे तर इथे आहेच, मात्र त्यासोबतच शिक्षणाशी संबंधित असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या संस्था, अनेक क्लासेस, अनेक पुस्तकांची दुकानं, अनेक शैक्षणिक साहित्य मिळवून देणारी दुकानं आणि एकंदरीतच विद्यार्थ्यांचा वावर असणारा हा परिसर, म्हणून हा परिसर विद्यानगरी या नावानं ओळखला जातो. अर्थातच बारामतीमध्ये ही विद्यानगरी साकार केली, तयार केली ती पवार कुटुंबानं. आणि अजित पवार हे त्यांपैकीच एक, किंबहुना विद्याप्रतिष्ठानमध्ये ते महत्त्वाच्या पदावर ट्रस्टी सुद्धा राहिलेले आहेत. आणि सध्या या परिसरातलं दृश्य जर तुम्ही बघितलं तर जागोजागी चौकामध्ये मिळेल त्या ठिकाणी, दिसेल त्या ठिकाणी सध्या लोक उभे आहेत, त्यांच्या गाड्या उभ्या आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पवारांचे चाहते, अजितदादांचे चाहते हे इथे आलेले आहेत. खरं तर महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना जी आज सकाळी घडली त्यानंतर या विद्याप्रतिष्ठानमध्ये अजित पवारांचं पार्थिव आणणार असं जेव्हा समजलं, त्या क्षणी अगदी मोठमोठ्या बसेस भरून आपल्या गाड्या घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे यायला लागले. जे मूळचे बारामतीकर आहेत, जे या आजूबाजूच्याच परिसरामध्ये राहतात, त्यांनी तर इथे एकच गर्दी केलेली आहे. आणि इथे आपण बघतोय की लोकांची मोठी गर्दी अजूनही चौकात आपल्याला बघायला मिळते. अगदी कट्ट्यावर आज अजितदादांच्या संदर्भात बोलणारे, त्यांच्या आठवणी, त्यांचे किस्से सांगणारे अनेक लोक, अनेक बारामतीकर आपल्या पुण्यात आहेत. तर आपल्या सोबत सध्या बारामतीकर आहेत. मला सांगा की तुम्ही मूळचे बारामतीकर आहात की लांबून कुठून आलात? बीड जिल्हा बीडमधून आलात. माजलगाव, बीडमधून. राष्ट्रवादीशी संबंधित आहात? राष्ट्रवादीशी संबंधित. अजित पवारांविषयी अनेकांना बोलायचं आहे, अनेक जण उत्सुक आहेत. तुम्ही मात्र इतकी शॉकिंग अशी घटना जेव्हा कानावर पडली तेव्हा तुमच्या गावामध्ये, तुमच्या परिसरात काय वाटतं? मी मुक्काम पोस्ट भांडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुण्यातला आहे. दादा आमच्यासाठी देव होते. ते गरिबांचे कैवारी दादा होते. अजित दादा गरिबांचे कैवारी होते. दादा खूप चांगले. दादा शब्दातच दादा होता. महाराष्ट्राचा लाडका बहिणीचा तर दादा आहे, पण गोरगरिबांचा दादा होता. मी मुक्काम पोस्ट भांडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे इथून आलेला आहे. दादा देव होते. देव असा माणूस महाराष्ट्राला नाही मिळण्यासारखा. तुमच्या आयुष्यात दादांनी काय बदल घडवलेला होता? आमच्या आयुष्यामध्ये मी एवढं सांगेल, दादांनी गोरगरिबासाठी खूप चांगली कामं केली. हो, कधी तिथपर्यंत जायची गरज नाही आली. खूप कामं केली. खूप पक्का होतं. अशी व्यक्तिमत्व पुन्हा महाराष्ट्रात जन्म नाही येणं कठीण आहे. दादा देव होते एवढे सांगेल जाता. आणि माझे आसरे सांगतील आमच्यासाठी दादा आमच्यासाठी देव होते. तुमच्या परिवारासाठी, तुमच्यासाठी दादांनी काय? मी बारामतीला राजेंद्र गालिंदे. पूर्वी आमची इथं जवळची आमची जमीन आहे. पूर्वी इथं आम्हाला 5-6 वाजता यायचं म्हणलं तर भीती वाटायची, कारण काय इथं नुसती दगडधोंडण लुटांची भीती वाटायची. आज इथं अजितदादांनी एवढा विकास घडवला आहे की इथं रात्री 2 वाजता कोणी जरी चालत आले तर त्याला काय भीती वाटणार नाही. आणि इकडे जे कॉलेज हे इतके केले, एवढं विकासमय त्यांनी शांघाय करायचं ठरवलं होतं, ते आज आमच्यातनं हरपलं आहे. त्याबद्दल आम्हाला खूप हळहळ वाटते. सद्गुरू कृपा त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, आणि हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. खरं तर तरुणांसाठी दादांनी जे काही केलेलं आहे ते न विसरता येण्याजोगं आहे. विशेषतः बारामतीमधलं कोणी आहे का, या विद्याप्रतिष्ठानमध्ये शिकणारे कोणी आहेत का? म्हणजे अगदी इथे आल्यापासून मी विद्यार्थ्यांशी बोलते आहे, विद्यार्थिनींशी विशेषतः बोलते आहे. विद्यार्थ्यांसाठी दादा हा एक खूप मोठा आधारस्तंभ होता, कारण खेडोपाडीचे मुलं ज्यांना पुणे परवडत नाही ते बारामतीमध्ये येऊन शिकतात. बरोबर, शिक्षणाचं माहेरघर दादांनी बारामती केलं होतं. आणि शब्दच नाहीत बोलायला, आज शब्दच नाहीत बोलायला. तुम्ही इथे शिकलात? हो, मी मूळचा बारामतीचाच आहे. म्हणजे दादांबद्दल बोलायला खरं तर खरं शब्द नाहीत की दादा ही एक अशी व्यक्ती होती जी आज
एवढी मोठी पोकळी निर्माण करून गेली बारामतीसाठी की बारामतीचा विकास बाहेरच्या लोकांनी अशा पद्धतीने त्यांना बघायला मिळावा. आज एवढी मोठी कुमक दिसते की हा बंदोबस्त दादांच्या अंत्ययात्रेसाठी करावा लागतोय. हे बारामतीकरांसाठी दुर्दैवाचं आहे गोष्ट ही. पण माझं शिक्षण बारामतीतच झालं आहे, मी मूळचा बारामतीचाच आहे. पण खूप मोठी पोकळी आणि खूप मोठा धक्का देऊन गेले दादा हे. म्हणजे पूर्ण बारामतीकरांसाठी आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी ही कधीही भरून न येणारी पोकळी आहे. बारामतीचा विकास खरं तर दादांनी केला, पण या घडीला बारामती 10 वर्ष पाठीमागे गेल्यासारखी वाटते. हा कुठला दैव दुर्विलास म्हणायचा की ज्या माणसाची कर्मभूमी बारामती राहिली, ज्या माणसानं बारामतीला घडवलं, त्याच बारामतीनं काळानं हिरावून सुद्धा नेलं दादांना. बारामतीचं हे दुर्दैव आहे. लय मोठे दुर्दैव आहे. दादासारखा नेता होणं आज या पृथ्वी तलावर तर होऊ शकत नाही. दादा असा एक माणूस होता, मी सर्वसामान्य मधला माणूस होता, पण सर्वसामान्य माणसाला चांगला बोलणारा माणूस होता, जेव्हा भावाचा माणूस होता, एक तर प्रेम करणार होता. त्यांच्याबद्दल बोलणं तेवढं कमीच वाटतंय. दादा म्हणजे लय जबरदस्त होतं, माझ्यासाठी तर दैवत होतं, आमच्या सर्व म्हणजे बारामतीचं दैवत होतं आणि ते नाहीच भरू शकत कोणच. लय बेकार वाटतंय. तुम्ही इथे शिकायला आलेले तरुण आहात, तुम्ही लोक, तुम्ही बारामतीचेच आहात. बारामतीचं शिक्षण झालं. बारामतीचं शिक्षण झालंय. पूर्ण देशात असा तालुका कोणी दाखवा, रस्तेपासून झाडापासून सगळं दादांचा जीव होते झाड म्हणजे. आणि तुम्ही एकदा बघा रस्ते, तुम्हाला रस्त्यावर एक कागदही नाही दिसणार. दादा सकाळी 5:30 वाजता येणार म्हणजे येणार, शनिवारी एकटे येणार, गाडी काढणार, रस्ते चेक करणार, कोण कामगार नीट व्यवस्थित काम करत नसेल तर त्याला बोलणार. दादांसारखं कोणच नाही. एवढंच बरोबर. दादांचं वृक्षांवरचं प्रेम म्हणजे विशेषतः त्यांना हिरवळ, टापटीप, स्वच्छता ही खूप आवडायची. हे आज दिवसभरात मी खूप वेळा ऐकलं. बारामतीची जेव्हा ते व्हिजिट करायचे तेव्हा काय प्रामुख्याने बघायचे, त्यांच्या नजरेला काय खटकायचं? दादांना अशा गोष्टी माहीत नाहीत असं कुठलेच नाहीये. कारण त्यांनी ग्राउंड लेवलला एवढं कामं बघितले, ते करून घेतले. ते एक झाड तोडलं नाही त्यांनी. एक झाड तोडायची हिंमत नाहीये बारामतीकरांची. फांदी पण मॅडम कारण त्यांचा जीवच तो आहे. ऐका ना, मी झाड बोलतो. एवढी येते रोड. मी स्वतः इथला माळेगावचा, मी स्वतः युवराज्य येते. तर दादांना सकाळी बघा, हे नाव काय बघा, आई दादा पवार, मला भेटायचं होतं. एक दाखल झालेली केस, तारीख पण बघा. इतकं वाईट वाटलं. आज भेटू म्हणलं. आज मंगे जगताप 15H जेडपीचे अध्यक्ष, तर त्यांच्या इलेक्शनसाठी ते आणले प्रचारासाठी, आबी देवका ते. तर दादांनी असं तुम्ही म्हणला ना मला, ही झाडं झुडपं इतकी हिरवळ मस्त. आणि बारामतीत इंजिनियर, मी स्वतः इंजिनियर आहे, इंजिनियरचं तुम्ही काम बघायचं, कलर तुमचं सांगणार, काहीही सांगणार दादा, हे चेंज कर, हे लगेच काम चेंज. नदी एवढा बांधला, भारी केलं एवढं. म्हणजे बारामतीमध्ये आता इथं सगळा ह्या रोडने तुम्ही गेला आत्ता तर तुम्ही बघा. आणि बारामती तालुका सोडायचा तर पुणे जिल्ह्याशिवाय सोडायचं मला तालुका, फलटण सांगायचं, इंदापूर, दौंड अजिबात नाहीये. एवढं मस्त केलं. दादा आज गेला, डोळे माझे बघा, मी सकाळ धरून रडतोय मॅडम. मला एक एक्सपिरियन्स सांगायचा आहे. आमचे शिक्षकांचा ग्रुप आहे, त्यांनी एक कन्स्ट्रक्शन साईट म्हणून एक बिल्डिंग बांधायला काढले. तर त्यांनी फक्त दादांना सांगितलं की आम्ही असं असं कन्स्ट्रक्शन बिल्डिंग बांधतोय, त्याचा आर्किटेक्ट म्हणजे डिझाईन दाखवली. तर ती डिझाईन दादांना दाखवली तर दादा म्हणे बारामतीत एवढी जुनी डिझाईन कशाला, बारामतीत अजून चांगली डिझाईन पाहिजे. तर त्यांनी खास ती डिझाईन घेऊन त्यांच्या कोण ओळखीचं असेल त्यांना पाठवून चांगली नवीन बिल्डिंग असे डिझाईन करून पाठवले. म्हणजे एवढं लक्ष की दादांना असं वाटायला, दादांची मेन म्हणजे इच्छा अशी असते की बारामतीत काय चांगलं आणता येईल आणि जे कुठं नसेल. दादा कुठं फिरायला गेले तरी त्यांचं डोक्याचेच असतं की हे बारामतीला घेऊन येऊ आपण, हे चांगलं दिसतं. जनरली असं बघतो की म्हणजे गाव पातळीवरनं लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जायचं असतं, तालुक्याच्या ठिकाणाहून लोकांना जिल्ह्याच्या आणखीन मोठ्या शहरांमध्ये जायचं असतं. बारामतीकरांचं तसं आकर्षण मला दिसलेलं नाही. म्हणजे बारामतीकरांना कधीही मुंबईची ओढ लागली आहे, पुण्याचीच ओढ लागली आहे, तसं दिसलं नाही, कारण सगळं इथे आहे. काय नाहीये बारामतीत. तालुका लेवलला मेगडी कुठं आहे, डॉमिनोज कुठं आहे, आता डीमार्ट येते समोरच. म्हणजे काय कमी आहे. आणि मेन म्हणजे पंचायत समितीपासून एज्युकेशन, आता मेन म्हणजे एज्युकेशन हब, अन अकॅडमी, फिजिक्स वाला, आकाश कुठल्या म्हणजे तालुक्या लेवलला आहे, कुठेच नाहीये. कुठे फिजिक्स वाल्यासारखे क्लासेस, अन अकॅडमी, शिक्षणाचा हब करून ठेवला. आता पुण्याला ऑप्शन दुसरा आहे,
की पुण्याला लोक ट्राय नाही करत. ह्या रिजन मधले दौंड, इंदापूर ह्या सगळे रिजन मधले लोक जास्त करून इथं शिकायला येतात, कारण राहायलाही चांगलं आहे आणि सेफ. मी रात्री 3 वाजता पण बिंदास फिरू शकतो बारामतीच्या लेवलला. आपण पुणे माहेरघर म्हणत होतो शिक्षणाचं, पण आता आम्ही म्हणू शकतो की बारामतीच आहे शिक्षणाचं माहेरघर आहे. एवढी सुविधा त्यांनी तयार करून दिलेल्या आहेत तिथं. कुठल्याच म्हणजे गोरगरिबापासून ते मोठ्या लोकांपर्यंत आणि लहानात गरीबातल्या लोकांना सुद्धा शिक्षण देत होते दादा. त्यांची कुठलीच उणीवा गरिबांची भासून दिली नाही पण बारामती एवढी डेव्हलप केली, मुळात बारामतीचं नाव हे दादांमुळे ओळखलं गेलं तरी सुद्धा एक इच्छा दादांची अपुरी वाटते का? दादांनी मुख्यमंत्री व्हायला हवं होतं का? बारामतीकरांची काय इच्छा होती? नक्कीच सर्वांचं स्वप्न होतं. आदरणीय दादांनी एकदा तरी मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजे होतं. आणि आता आम्ही आता निवडणुकीच्या काळामध्ये बऱ्याचशा मतदारांपर्यंत पोहोचताना 100% हे सांगायचो, आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद दादांच्या ताब्यात असावी आणि येणाऱ्या पुढच्या विधानसभेमध्ये 99% दादांनाच मुख्यमंत्री पाहायचं होतं आम्हाला. पण आमच्या दादांचं ते स्वप्न अपूर्ण राहिलं. आणि आमच्या बारामतीच्या बाबतीत दादांच्या विषयी जर बोलायचं म्हणलं तर आमच्या बारामतीचा एक वाघ, म्हणजे बारामतीचाच नव्हे तर आमच्या महाराष्ट्राचा वाघ आज आपल्यातून हरपलेला आहे. एक मोठं दुःख बारामतीकरांना. पण हे सगळं होत असताना अशाही गोष्टी कानावर आल्या. अनेक राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आता बोलतायत की दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात ही दादांची इच्छा होती. तशा बैठका अगदी कालपर्यंत ते करत होते. असं झालं असतं दादा असते तर, आणि आता पुढे काय होईल हा जनतेच्या मनातला प्रश्न आहे. हो, दादांची इच्छा पहिल्यापासून अशी होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं सगळं वातावरण होतं. पण हा सगळा विषय आता खूप नंतरचा आहे. आज जे बारामतीवर जे संकट आलेलं आहे आणि आज अचानक जे प्लेन क्रॅशमध्ये दादा गेले, त्यामुळं जे बारामतीवर एक घरातला मेन माणूस गेल्यानंतर जे शोक येतो तो सगळं बारामतीवर झालेला आहे. तर बारामती आज खूपच दुःखात आहे. आणि बारामती जो दादांनी पोरका झालाय, बारामती जो दादांनी विकास केला आहे तो बघितल्यानंतर आमची सर्वांची इच्छा होती की दादांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं आणि पूर्ण महाराष्ट्र बारामतीसारखा करावा. नक्की त्याच्यामुळे बारामतीतली ही दृश्य आपण बघतो आहोत, ह्या प्रतिक्रिया आपण बघतो आहोत. खरं तर लोक रडतायत, लोक दहाय मुखलून रडतायत. मात्र सगळ्यात एक गोष्ट मला जी जाणवलेली आहे बारामतीत आल्यानंतर की लोकांना कळत नाहीये रिॲक्ट कसं व्हायचं आहे. लोकांना अजून हे पचवताच आलेलं नाहीये की ही बारामती घडवणारा आपला नेता, आपला अजितदादा सध्या आपल्यात नाहीये. पुन्हा एकदा मी जाणीवपूर्वक हे दृश्य दाखवेन. हे दृश्य खरं तर सगळ्या महाराष्ट्रानं बघायला हवं, सगळ्या नेत्यांनी बघायला हवं. ज्या ज्या ठिकाणी जे जे जिल्हे, जे जे तालुके, जे जे भाग ज्या ज्या नेत्यांच्या नावानं ओळखले जातात त्या सर्वांनी हे दृश्य खरं तर बघायला हवं. हे रस्ते बघा, इथलं नियोजन बघा, इथली हिरवळ सुद्धा बघा. इथे प्रत्येक रस्त्याला झाडं आहेत, प्रत्येक रस्त्याला कुठेही इतकी गर्दी आलेली आहे. खरं तर कानाकोपऱ्यातनं कार्यकर्ते येत आहेत, दादांचे चाहते येत आहेत. मात्र तरी सुद्धा प्रचंड ट्रॅफिक जाम झालाय, प्रचंड कचरा झालाय, प्रचंड बेशिस्त झाली आहे असं वातावरण मला कुठेही दिसत नाही. अर्थातच बारामती शोकाकुल आहे, मात्र तरी सुद्धा या शोकात सुद्धा बारामतीनं आपली शिस्त जपलेली आहे. आणि कदाचित हाच वारसा दादा देऊन गेलेले आहेत. शिस्तप्रियता, स्वच्छता आणि सौंदर्य याची एक जाण असलेला नेता, याची एक दृष्टी असलेला नेता म्हणजे अजित पवार. हे या ठिकाणी येऊन मला नव्यानं उमगलेलं आहे. खरं तर दादांचे अनेक किस्से, त्यांची मिश्किल शैली याची अनेक उदाहरणं आपल्यासोबत आहेत. मात्र तरी सुद्धा एखादा नेता आपल्या भागाचा जाणता नेता का बनतो तर तो यातून की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचं असणारं लक्ष, अमुक एखाद्या इमारतीची डिझाईन, अमुक एखाद्या इमारतीचा रंग जर नजरेला खटकत असेल तर त्यातली ती सौंदर्यदृष्टी जी अजित पवारांपाशी होती, एका बाजूला प्रचंड वृक्ष, प्रचंड कठोर, स्पष्ट वक्तेपणा असा असणारा स्वभाव आणि दुसरीकडे तितक्याच सौंदर्य दृष्टीनं, तितक्या जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची नजर ही केवळ आणि केवळ अजित पवारांमध्ये होती. आणि म्हणूनच बारामती हा तालुका आपल्याला वाटत नाही. मला असं वाटतंय की मी बारामतीत नाही, कुठल्या तरी एखाद्या मोठ्या अगदी नियोजनबद्ध प्लॅन्ड अशा शहरामध्ये आलेली आहे, ज्या शहरातले रस्ते खड्डा इथे शोधूनही तुम्हाला सापडणार नाही, कचरा या ठिकाणी शोधूनही तुम्हाला सापडणार नाही. इथली एअर क्वालिटी अतिशय चांगली आहे. त्याच्यामुळे बारामती दादांनी कसं वसवलं याचंच हे उदाहरण आहे. आणि म्हणूनच बारामतीकरांचंच नाही तर महाराष्ट्राचं
महाराष्ट्राच्या राजकारणातलं समाजकारणातलं आज खूप मोठं नुकसान झालं आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रासाठी आजचा दिवस, आजची सकाळ ही काळी सकाळ आणि काळा दिवस म्हणून ओळखली गेली आहे. कॅमेरामन नेते सोनोनेसह मनुष्य पाठक, झी 24 तास, बारामती. अजित दादा अमर रहे.